आजची रेसिपी आहे शेंगदाण्याची करंजी. खायला गोड आणि कुरकुरीत आणि पौष्टिक आहे. अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि स्वच्छ करून घेतलेले आहेत, कारण की शेंगदाण्यामध्ये गारी असतात म्हणून मी स्वच्छ करून घेतली शेंगदाणे. आणि गॅसवर कढई ठेवली, गॅसची फ्लेम चालू केली आणि कढई गरम होताच त्यामध्ये मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आणि छान बघा रंग येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. आता थंड झाल्यानंतर त्याची टरफल काढून घ्यायची शेंगदाण्याचे. आणि बघा शेंगदाणे अर्धा किलो, गूळ पाव किलो. आणि आता हे मिश्रण आपण बारीक करणार आहोत. मिश्रण एकसारखं बारीक करून घ्यायचं. शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आणि त्यामध्ये कुटामध्ये गूळ टाकून घ्यायचा, जेणेकरून दोन्ही मिश्रण एकजीव झालं पाहिजेत. या मिश्रणापासून शेंगदाण्याची पोळी, करंजी आणि शेंगदाण्याचे लाडूही करू शकता. खूप चविष्ट आणि खमंग झालेला आहे शेंगदाण्याचा कूट. व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि ते स्वच्छ चाळून घ्यायचा, कारण की मैद्यामध्ये जेणेकरून कचरा असेल तर चाळणीमध्ये चाळून निघून जाईल. एकदा ही रेसिपी बनवली तुमच्या किचनमध्ये तुम्ही सारखी बनवसाल ही मला खात्री आहे, कारण की मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे गोड. आता मैद्यामध्ये मी घरगुती तूप 1 चम्मच ॲड केला आहे. आता एकसारखं हे आपण पिठामध्ये मैद्याच्या तूप मळून घेऊया. पिठाला असा गोळा तयार झाला की आपण पीठ मळून घेऊया, घट्टसर पिठाचा गोळा. बघा घट्ट पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता मी 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवलं आणि छोटी चपातीसारखं चपाती लाटून घेतली मैदा. आणि करंजीच्या साच्यावर मी चपाती टाकून त्यामध्ये 2 ते 3 चम्मच सारण भरून घेतलं आहे शेंगदाण्याचं कुटाचं. असे सर्व बनवून घेणार आहे मी. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. गावाकडं असे पदार्थ बनवतात घरगुती आणि सोपे इझी आहेत. तुम्ही अशी बनवता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशी जास्त प्रकारात अशी कुणीकडं रेसिपी बनवतात, कोणत्या भागात बनवतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान आणि झटपट होणारी रेसिपी 15 ते 16 मी करंजी तयार करून घेतलेल्या आहेत. आणि मुलांना शेंगदाण्याचा कूटही खायला द्या. खूप टेस्टी आहे आणि पौष्टिकही आहे. बघा छान अशा रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. मी सर्व काही तळून घेतले आणि मुलांना टेस्ट करायलाही विचारलं. मुलं म्हणले खूप छान झाल्या मम्मी. एक